नमस्कार मित्रांनो. आज आपण तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण उत्तर लेखनाबाबत चर्चा करणार आहोत. तर आता बघा, 2026 ची जी मेन्स आहे, त्या मेन्सच्या दृष्टिकोनातून उत्तर लेखनाशी संबंधित 10 सुवर्ण नियम आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत, ज्या माध्यमातून तुम्ही उत्तर लेखनाशी संबंधित प्रॅक्टिस करू शकाल. नेमकं स्ट्रक्चर त्याचं कसं असावं, त्याची बॉडी कशी असावी, फ्लो चार्टचा वापर कशा पद्धतीनं म्हणजे केला पाहिजे, ह्या बारीक बारीक गोष्टी आपण त्याच्यावर समजा चर्चा करणार आहोत. ओके. तर आता बघा, की उत्तर लेखन ही एक कला आहे. म्हणजे आता कसं आहे की UPSC आणि MPSC ह्या दोन परीक्षाचा जर विचार करता एक डिस्क्रिप्टिव्ह मेन्स दोन्ही ठिकाणी आहे. आणि डिस्क्रिप्टिव्ह मेन्स असल्या कारणाने दोन्ही ठिकाणी उत्तर लेखनाशी संबंधित आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघा, की वर्णनात्मक परीक्षेमध्ये तुमचे विचार जे आहे ते पुढच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला तुमचं उत्तर हे एक माध्यम असतं. त्याच्यामध्ये जर तुम्हाला फक्त ज्ञान असून चालत नाही, त्याची मांडणी सुद्धा तशा पद्धतीची करणे गरजेचे असते. तुमच्या उत्तराची जी रचना आहे, त्या रचनेमध्ये सुस्पष्टता असली पाहिजे, सुसंगता असली पाहिजे. म्हणजे प्रश्न काय विचारलाय त्या दृष्टिकोनातूनच तुम्ही उत्तर लिहिताय का, ती एक महत्वाची गोष्ट ठरते. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं जे उत्तर आहे त्याचे ते एक विश्लेषणात्मक नमुना असलं पाहिजे, ह्याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं असते. ओके. आता याच्यासाठी एक 10 नियम आपले कुठले असू शकतात. पहिला नियम काय आहे, की तुम्ही प्रश्न नीट पद्धतीनं वाचला पाहिजे. आता प्रश्न नीट पद्धतीनं वाचणं म्हणजे काय? आता तुम्ही जर बघितलं असेल तर 12th फेल एक्झाम मध्ये टुरिझम आणि टेररिझम ह्याच्याशी एसएससी रिलेटेड एक किस्सा त्यांचा झालेला होता, आणि त्या वर्षी ते शर्मा हे फेल झाले होते, की टुरिझम आणि टेररिझम ह्या दोन शब्दांमधला फरक न कळल्यामुळं उत्तर लेखनामध्येच चूक झाली होती. तर त्याच्यासाठी म्हणजे गरजेचं काय आहे, की प्रश्न योग्य पद्धतीने वाचला पाहिजे, की नेमकं विचारलं काय आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट, आता ते तर ठीक आहे, की एक वर्ड मिस होणं एक वेगळी बाब आहे. परंतु त्याच्यामध्ये डिस्कस करा म्हटलंय, एक्सप्लेन करा म्हटलंय, अनालिसिस करा म्हटलंय, क्रिटिकली एक्झामिन करा म्हटलंय आणि इव्हॅल्युएट करा म्हटलंय. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारला जात असतो. डिस्कस करा म्हटल्यानंतर तुम्हाला त्याची सर्वांगीण चर्चा करायची आहे. एक्सप्लेन करा म्हटल्यानंतर त्या नेमका तो मुद्दा काय आहे, त्या मुद्द्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही तुमच्या भाषेत देणं अपेक्षित असते. अनालाइज करा म्हटल्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह काय आहे, निगेटिव्ह काय आहे, अशा सगळ्या बाबींवर तुम्ही विचार करणं अपेक्षित असते. ओके. तर मग हा प्रश्नामधला हा कीवर्ड जो असतो तो तुम्ही पिक करू शकले पाहिजे, ही एक पहिली महत्वाची बाब असते. त्याच्यानंतर बघा, दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे काय, की आता आपण प्रश्न समजून घेतला, त्याच्यामध्ये नेमका काय कीवर्ड आहे तो पिक केला, आणि त्या कीवर्डच्या नुसार तुम्ही जेव्हा उत्तराची मांडणी करताय, त्याच्यामुळे मग दुसरा नियम जो आहे तो ते आपल्याला सपोर्टिव्ह असतो. की बघा, पहिली गोष्ट काय येते, कुठलंही उत्तर हे 3 टप्प्यामध्ये आपण त्याची रचना ठेवत असतो. एक म्हणजे सुरुवातीला त्याचं एक इंट्रोडक्शन असते, की कुठला प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं नेमकं एक काय मोजक्या शब्दात एक 10 ते 15% वर्ड जे आहे ते तुम्ही इंट्रोडक्शनवर दिले पाहिजे. त्याच्यानंतर मेन बॉडी, म्हणजे जो सगळ्यात मोठा फोकस पॉईंट आपल्यासाठी असणार आहे, तो म्हणजे मेन बॉडीचा. त्याला एक 70 ते 80% वेटेज तुम्ही देणं अपेक्षित आहे. आणि लास्टला कन्क्लुजन, एकंदरीत. आता प्रत्येकच याच फॉर्मॅटमध्ये प्रत्येक प्रश्न असू शकतो का, तर नाही. काही काही मांडणी ही तुमचं एक विशेषत्व त्याच्यामध्ये असू शकतं, की तुमच्या इंडिव्हिज्युअल अँगलने सुद्धा तुम्ही मांडू शकता. परंतु ह्याच्यामध्ये थोडंसं जरी सब्जेक्टिव्हिटी असली तरी सुद्धा एक बेसिक्स जे कॉमन रूल जरी आहे, तो अशा पद्धतीचा असू शकतो, आपण असं म्हणू शकतो. ओके. म्हणजे इंट्रोडक्टरी पार्टला आपण किती वेटेज द्यायचं हे आपल्यावर डिपेंड जरी करत असलं, तरी ते एकदमच जास्ती म्हणजे इंट्रोडक्शन 50% आणि बॉडी जी आहे ती 50% असं व्हायला नको. त्याच्यासाठी एक बेसिक नियम जर तुम्ही फॉलो केला, तर उत्तरामध्ये एक माफकता येऊ शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो येतो, की म्हणजे उपशीर्षके किंवा ओके. तर तुम्ही आता कसं काय होते, आपलं उत्तर लेखनामध्ये काय होतं, की आपल्याला एक पॅराचं जे जजमेंट आहे ते येत नाही. म्हणजे आता निबंध रायटिंग म्हणजे जेव्हा आपण करतो, तेव्हा नेमका पॅरा हा 10 ओळीचा असला पाहिजे, 15 ओळीचा असला पाहिजे, त्याचं एक जजमेंट आपल्याला येत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला तो कशा पद्धतीने सेट करायचा, त्याची क्लिअरिटी आपल्याला
ठेवता आली पाहिजे. ओके. मोठे मोठे परिच्छेद जे आहे ते आपण टाळले पाहिजे. एक बेसिक तुम्ही उत्तर जर लेखन करताय तर त्याच्यामध्ये एक ज्या पद्धतीनं तुम्ही उत्तर लेखन करताय तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला म्हणजे ते बघताना आपल्याला योग्य पद्धतीने वाटेल अशा एक 10-15 ओळीचाच समजा पॅरा आपण जर डिसाईड केलाय तर तो आपण पॅरा रिपीट करू शकलो पाहिजे. नाहीतर एक पॅरा 25 ओळीचा, दुसरा पॅरा 10 ओळीचा असं व्हायला नको. ते एक पाहणाऱ्याला कुठेतरी व्यवस्थित वाटत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे मुद्देसूद मांडणी असली पाहिजे. म्हणजे आता समजा एखादं कुठला तरी क्रोनॉलॉजी मांडायची आहे, तर तुम्हाला त्याचा सिक्वेन्स मेंटेन करता आला पाहिजे. पहिला मुद्दा घेतलाय, त्याला डिफाईन केला आहे किंवा मग फ्लो चार्ट वगैरेचा वापर केलाय, तर त्याच्यातला एक मुद्दा तुम्हाला खाली एक्सप्लेन करता आला पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक नवीन जे डिमेन्शन असते त्यासाठी हेडिंग म्हणजे आता नवीन जर पार्ट तुम्ही त्याच्यातनी इंट्रोड्यूस करताय त्याच्यासाठी तुम्हाला हेडिंग देता आलं पाहिजे. नाहीतर काय होते की तुम्ही नवीन पार्ट इंट्रोड्यूस केलाय पण जर तुम्ही हेडिंग दिलंच नाही तर पुढच्याला तो कळणारच नाही की नेमकं तुम्ही कुठला मुद्दा आणि बघा चेक करणारा व्यक्ती जर समजा ह्युमन म्हणजे माणूस असेल तर तो ऑब्व्हियसली कुठेतरी एक ओझर तर रिडिंग करत असतो. त्याच्यामध्ये जर तुम्ही जो महत्वाचा पॉईंट मांडलाय जो खरंच उत्तराला काहीतरी एक वेगळी समजा दिशा देऊ शकतो किंवा मग वेगळ्या पद्धतीने तो प्रेझेंट करू शकतो आणि तो जर मिस झाला तर पुढच्याच्या मार्क देताना तो सुद्धा कुठेतरी कॉम्प्रोमाइज करू शकतो. तर तो त्याला लक्षात येण्यासाठी असं डिमेन्शन तुम्ही एक हेडिंगच्या अँगलनी मांडणं अपेक्षित आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो. आता पुढचा मुद्दा येतो की फ्लो चार्ट. आता फ्लो चार्ट किंवा मग डायग्राम असो किंवा टेबल अशा वेगवेगळ्या गोष्टींची मांडणी आपण उत्तरामध्ये करू शकतो. ह्याच्यामधलं जो डायग्राम आणि फ्लो चार्ट जो आहे हा खूप जास्त उपयुक्त ठरू शकतो. एक महत्वाचं म्हणजे काय की आपल्या ज्या कन्सेप्ट असतात जे आपण डिकोड करणार आहोत त्याच्यामध्ये त्या उत्तराचा बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते तुमच्या त्या फ्लो चार्ट मधून पुढच्या व्यक्तीला लवकर अंडरस्टँड होऊ शकते आणि तुम्हाला नेमकं काय त्या माध्यमातून मांडायचं आहे ती क्लिअरिटी पुढच्या व्यक्तीला फक्त तुमच्या फ्लो चार्ट वरून येऊ शकते. त्याच्यामुळे अशा गोष्टीचा वापर केला गेला पाहिजे. याच्यात मी स्पेसिफाय जर समजा भूगोल, अर्थव्यवस्था असो किंवा प्रशासन, पर्यावरण अशा विषयांवर असे जे फ्लो चार्ट असतात हे जास्त इफेक्टिव्ह ठरू शकतात. ओके. फक्त सजावट म्हणून न वापर करता आशयाशी संबंधित वापरा. जे मी आधी बोललो तेच महत्वाचा मुद्दा की त्याच्यातून तुम्हाला पूर्ण विषय प्रेझेंट करता आला पाहिजे अशा पद्धतीचा फ्लो चार्ट असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा सेकंड पॉईंट जो येतो तो म्हणजे काय तर महाराष्ट्र केंद्रित उदाहरणे समजा याच्यामध्ये आपण देऊ शकलो पाहिजे. आता बघा एक्झाम कुठली आहे राज्यसेवा आणि कुठल्या राज्याची आहे महाराष्ट्राची आहे. तर जेव्हा आपण समजा राज्य शासनाच्या योजना महाराष्ट्रातील समजा उदाहरणे अशा बाबी पुढच्या व्यक्तीपर्यंत म्हणजे उत्तरामध्ये समजा प्रेझेंट करतो तर कुठंतरी ती पुढच्या व्यक्तीला एक तुमचं नॉलेजची जी डेप्थ आहे ती लक्षात येते. महाराष्ट्राशी संबंधित एक्झाम असल्यामुळं मग जर जनरलाइज उत्तर न करता महाराष्ट्र स्पेसिफाय जर तुम्ही उत्तर करू शकले तर त्याचा एक वेगळा इफेक्ट पुढच्या व्यक्तीवर जो चेक करतोय त्याच्यावर पडू शकतो. त्याच्यामुळं हा एक पार्ट सुद्धा आपण लक्षात घेणं अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून आता काही योजना असतात तर त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या अँगलनी त्या योजनाशी संबंधित माहिती त्याचा पडणारा इम्पॅक्ट आणि आपल्या प्रश्नामध्ये तो जो मॅटर आहे तो कसा फिट आपण म्हणजे बसवू शकतो ह्याचा एक अंदाज घेणं आपण अपेक्षित आहे. ओके. गरज नसताना विनाकारण काही फक्त उत्तर वाढवायचंय म्हणून याचा वापर टाळला पाहिजे. जेणेकरून ते मग एक लेंदी उत्तर तयार व्हायला नको. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट जो आहे आपल्या त्याच 5व्या पॉईंट मधलाच मुद्दा आहे की स्थानिक समस्या व उपाय. महाराष्ट्राशी संबंधित आता महाराष्ट्राचे जे रिजन आहेत म्हणजे कोकण असो, घाटमाता असो, त्याच्यानंतर देश असो किंवा मराठवाडा आणि तिकडे विदर्भ अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी काही स्थानिक समस्या आहे आणि प्रश्न जर त्या बाबीला टच करत असेल तर ती जर समज म्हणजे आता जर समजा तुम्ही बीडचं उदाहरण घेतलं त्याच्यामध्ये ऊसतोड कामगारांच्या वेगवेगळ्या समस्या असतात आणि तोच जर विषय समजा तुमच्या सोशिओलॉजीमध्ये किंवा मग कुठल्या तरी तुमचा ऑप्शनल जर सोशिओलॉजी असेल त्या ठिकाणी असो किंवा जॉग्राफिकल अँगलनी मानवी भूगोलमध्ये असा काहीतरी म्हणजे इफेक्ट तसा पद्धतीचा क्वेश्चन जर येत असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही अशी काहीतरी तिथली एक काय म्हणते त्याला समस्या जर मांडू शकले तर त्याचा फायदा उत्तरामध्ये प्रेझेंट करताना तुम्हाला होऊ शकतो आणि पुढच्या व्यक्तीला सुद्धा ते इफेक्टिव्ह वाटू शकते. त्याची एक आपण काळजी घेतली पाहिजे आणि ह्याच्यामुळे तुमचं जे उत्तर आहे ते एक सर्वसमावेशकता त्या उत्तराला प्राप्त होते आणि तुमचं नॉलेज जे आहे ती डेप्थ पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो 6वा पॉईंट जो आहे की डेटा, अहवाल, घटनात्मक कलमे. आता बघा फॅक्च्युअल बाबींना शक्यतो तसं म्हणजे
डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये किंवा लेखनामध्ये तेवढं महत्त्व दिलं जात नाही. परंतु जेव्हा काही आता समजा नीती आयोगाचा एखादा अहवाल आहे आणि तो जर समजा रिसेंटली तुमच्या वाचनामधून गेलाय, आपण करंटच्या माध्यमातून त्या गोष्टी म्हणजे टिपून जर ठेवलेल्या असतील आणि त्याला रिलेट करणारा कुठला प्रश्न आला, त्या प्रश्नामध्ये तुम्ही तो अहवालामधल्या काही पॉईंट जे तुमच्या प्रश्नामध्ये म्हणजे रिलेट होऊ शकतात, तुम्ही जर ते एक्सप्लेन केले, त्याच्यामध्ये जर समजा रेफरन्स दिला, तर ते आणखी इफेक्टिव्ह पुढच्या व्यक्तीला वाटू शकते. तुमचं नॉलेज प्रेझेंट म्हणजे केलं जाऊ शकते त्या माध्यमातून. त्याच्यानंतर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे जे आहे, तर त्याचा वापर सुद्धा आपण त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सेन्सस जे आहे, सेन्ससचा जो डाटा आहे, तो सुद्धा आता रिसेंटली चर्चेमध्ये बरेच वेळा राहिलेला आहे, कारण आता जनगणना होत आहे. त्याच्यामुळे मग असा डाटा सुद्धा तुम्ही तिथे वापरू शकता. त्याच्यानंतर संविधानातील कलमे. आता संविधानातील कलमांचा डायरेक्टली रेफरन्स तिथं येणं अपेक्षित आहे. म्हणजे आता एखादा जर समजा तुम्ही पेपर 2 मध्ये आन्सर रायटिंग करताय आणि त्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला एक म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा अशा मुद्द्याला धरून किंवा मग इव्हन एसी मध्ये सुद्धा कधी कधी असे विषय असतात की त्याच्यामध्ये तुम्हाला कलमांचा वापर करणं किंवा मग सेन्ससचा वापर करणं, अशा वेगवेगळ्या डाटाचा वापर केला जाऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर म्हणजे अशा गोष्टीचा वापर केल्यामुळे काय होतं की तुमच्या प्रश्नावरचा जो ट्रस्ट आहे तो पुढच्या व्यक्तीचा, म्हणजे डाटा जेव्हा आपण देतो, तर याचा अर्थ म्हणजे आता तुम्ही कुठलेही एक कॉमन सायकोलॉजी ऐकली असेल की तुम्ही स्थान, वेळ आणि काळ, त्याच्यानंतर व्यक्तीचं नाव, अशा गोष्टी जर तिन्ही एक्सप्लेन केला तर पुढच्या व्यक्तीचा विश्वास त्याच्यावर जास्त बसतो. तशाच पद्धतीचा हा मुद्दा आहे की जेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा डाटा प्रोव्हाइड करताय उत्तराच्या माध्यमातून, ते एक क्लिअरिटी जी आहे ती पुढच्या व्यक्तीला पण येते की बा ह्याने काहीतरी व्यवस्थित पद्धतीने अभ्यास केला आहे आणि त्याच्या अँगलनी तो प्रश्न समजा फ्रेम करून त्याने तो लिहिलेला आहे. त्याच्यामुळं तुमच्या उत्तराची जी विश्वासार्ह जे काय म्हणजे विश्वासार्हता वाढते आणि तुमचे गुण जे आहेत त्याचे वाढण्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट जे आहे की शब्द मर्यादा पाळा. आता शब्द मर्यादा पाळणे का गरजेचं असते? की तुम्हाला जर सांगितलं आता मुळात आपल्याला एक 3 तासामध्ये एवढा लांबलचक पेपर म्हणजे लिहायचा असतो की शब्द मर्यादा तर आपल्याला पाळणे आवश्यकच आहे. कारण आपल्याला इतरही क्वेश्चन पूर्ण करायचे. एक प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने येतो म्हणून त्याला भरपूर लिहत बसायचं आणि दुसरा प्रश्न आपल्याला जमत नाही म्हणून त्याला कमी शब्दात लिहायचं, असं व्हायला नको. तर म्हणजे एक आपण जेव्हा म्हणजे एकच व्यक्ती जर सगळे पेपर म्हणजे पूर्ण पेपर स्टार्ट टू एंड चेक करणार आहे, तर मग त्याला ते कुठेतरी डिस्टर्बिंग वाटू शकते. मग त्याचा इम्पॅक्ट तुमच्या गुणांवर पण होऊ शकतो. त्याच्यामुळे शब्द 10 गुण आहे, तर त्याला उदाहरणार्थ आपण हे उदाहरण घेतोय की 10 गुण आहे, त्याला 150 शब्द जर ठरले, मग ते तशाच पद्धतीनं असलं पाहिजे. ते पुढच्या व्यक्तीला सुद्धा बघायला योग्य वाटते. आणि जेव्हा तुम्ही 4-5 प्रश्न लिहिता, तर त्याच्यावेळी ते लक्षात येऊन जाते की बाबा इथं 100 शब्द लिहिले आणि इथं या ठिकाणी 200 शब्द लिहिले. तो असं काहीतरी एक म्हणजे डिस्टर्बिंग आपण नाही चाललो पाहिजे. ओके. त्याच्यानंतर वेळ आणि शब्दमर्या याचे भान, ऑब्विसली तुम्हाला जर पूर्ण पेपर लिहायचा आहे तर ह्या दोन्ही गोष्टींचे भान ठेवणं गरजेचं असते. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे की बघा, बॅलन्स आन्सर लिहा. ओके. की आता काय होतं की बॅलन्स आन्सर कशाला म्हणतात, की जर समजा तुम्हाला एखादी समस्या मांडली गेलेली आहे, तर आता म्हणजे उत्तरामध्ये एखादा काहीतरी थीम मांडली, त्याच्यावर तुम्ही समस्या सांगतायत की सगळीकडच्या तुमचे त्याच्यावर उपायच दिले जात नाहीये. मग ते कुठेतरी एक निगेटिव्ह अँगल त्या उत्तरामध्ये तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे कुठेतरी तुम्हाला ते जमलं पाहिजे की आपण एखादी समस्या मांडतोय तर त्याच्यावरचे उपाय किंवा मग इतरही बाबी आपण त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा ज्या आहे, ते समस्या कुठेतरी एक त्याच्यावाला जो परिणाम आहे तो माइल्ड कसा केला जाऊ शकते, त्याचे परिणाम काय आहे, या सगळ्या डायमेन्शनला तुम्ही थोडे थोडे टच करू शकले पाहिजे आणि त्या शब्द मर्यादेमध्ये टच करू शकले पाहिजे. ह्याची काळजी तुम्ही घेणं अपेक्षित असते. ठीक आहे. म्हणजे सकारात्मक आणि प्रशासनाभिमुख दृष्टिकोन, म्हणजे ऑब्व्हियसली आता एखादी कॉन्सेप्ट जी आहे, आता बरेच वेळा इंटरव्ह्यूला सुद्धा हा जो माइंडसेट आहे तो तुम्हाला कामी पडत असतो. इंटरव्ह्यूला प्रश्न विचारताना वाईटातून सुद्धा चांगलं काय होऊ शकते. म्हणजे मला जेव्हा इंटरव्ह्यूचा अनुभव माझा असा आहे की मला जेव्हा क्वेश्चन विचारला होता की माझ्या स्वतःवर एफ-आय-आर झाल्यानंतर तुमची पोलीस प्रशासनाबद्दलची एक मनस्थिती नेमकी काय आहे, की म्हणजे पोलीस प्रशासनाबद्दल तुम्ही काय विचार करता, असं असं जेव्हा मला विचारलं जाते, तर मी त्यांना म्हणजे म्हणजे स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जो गुन्ह्या पद्धती ज्या पद्धतीची ती प्रोसिजर फॉलो केली गेली ते त्यांचं कर्तव्य होतं. तरी सुद्धा ह्या सगळ्या प्रसंगातून सावरल्यानंतर मला असं वाटतं की मला पोलीस प्रशासनाबद्दल आदरयुक्त भीती आहे. आणि नेमकं अध्यक्ष जे होते म्हणजे एमपीएससीचे त्यावेळेचे अध्यक्ष रजनीश सेठ सर हे पॅनलचे अध्यक्ष होते आणि त्यांनी मला खूप छान पद्धतीने मार्क टाकले. तर म्हणजे तुमचा जो
दृष्टिकोन आहे तो मार्कांवर इफेक्ट करतो. तर हे फक्त इंटरव्ह्यूच्या बाबतीत नाही, तर हे तुम्हाला आन्सर रायटिंगच्या बाबतीत सुद्धा दाखवून देता आलं पाहिजे पुढच्या व्यक्तीला, की कितीही अडचणीचा मुद्दा असेल त्याला सुद्धा तुम्हाला करेक्ट करून व्यवस्थित पद्धतीनं मांडता आला पाहिजे. आणि त्याचा एंडिंग जो आहे तो कुठेतरी सकारात्मक, प्रशासनामध्ये काहीतरी नवीन चेंज घडून आणणारा, किंवा मग आहे त्या गोष्टीचा योग्य पद्धतीने वापर करू शकणारा असला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो की वेळेचे व्यवस्थापन. ठीक आहे. वेळेचे व्यवस्थापन करा. आता बघा, आपण आधी पण बघितलं की वेळ आणि शब्दभान दोन्ही महत्वाचे असतात. म्हणजे आता बघा की एका प्रश्नावर मगाशी आपण ज्या पद्धतीने बोललो की तुम्हाला 20 क्वेश्चन लिहायचे आहे, 400 शब्दामध्ये प्रत्येक प्रश्न लिहायचा आहे. तर मग 400 शब्दाची मर्यादा जर तुम्ही आपोआप फॉलो करत असाल, आपोआपच तुमचं 20च्या 20ही क्वेश्चन लिहून होऊ शकतात. परंतु एका प्रश्नाला तुम्ही चांगला जमतोय म्हणून 600 शब्दात लिहत बसले, तर त्याचा इम्पॅक्ट कुठल्या तरी प्रश्नावर 200 शब्दांवर जाणवणार आहे. तर मग हे असं व्हायला नको. त्यामुळे वेळेचं योग्य नियोजन तुमचं असलं पाहिजे उत्तर लेखनासंदर्भात. ठीक आहे. एका प्रश्नावर जास्त वेळ घालवणे अपेक्षित नाहीये. पूर्ण प्रश्न सोडवणे गरजेचे आहे, कारण तुम्हाला सगळीकडे थोडे 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 मार्क घेऊन एक कलेक्टिव्हली पूर्ण तुमचा स्कोर व्यवस्थित बिल्ड करणं अपेक्षित आहे. आणि आपल्या आजच्या डिस्कशन मधला जो सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे की दररोज आन्सर रायटिंग करा. बघा की तुमचे 2 किंवा 3 जीएसचे प्रश्न जे आहे रोज लिहिले गेले पाहिजे. रोज. आता हे जे आपण 10 नियम बघितले, या 10 नियमामध्ये ते चौकटीबद्ध बसतायत का ह्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. आणि ते कुठल्या तरी योग्य व्यक्तीकडून चेक करून घेतले पाहिजे की ठीक आहे, आपण प्रॅक्टिस करतो, त्याची दिशा जी आहे ती योग्य आहे का. म्हणजे आता बरेच वेळा काय होतं की आपण स्वतःच्या बाबतीत बायस असतो, आणि ते उत्तर जरी आपण लिहिलेलं असलं तर आपल्याला असं वाटतं की तेच योग्य आहे. परंतु एखाद्या व्यक्तीचा रिव्ह्यू घेतला, त्याच्याकडून त्याचा सल्ला घेतला, तर तो तुम्हाला खूप छान पद्धतीनं समजावून सांगू शकतो की नेमकं ह्यामध्ये इंट्रोडक्शनचा पार्ट आहे, ह्याच्यातनी काय होणी होती. सुरुवात करताना तू ह्या मुद्द्याला धरून जर केली असतं तर ते जास्त इफेक्टिव्ह राहू शकलं असतं. बॉडीचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही गोष्टी मांडताय की समस्या, उपाय, परिणाम, हे सगळ्या गोष्टी मांडतायत, तर त्याचा सिक्वेन्स नेमका कसा अपेक्षित होता. समस्या मांडल्यानंतर लगेच उपाय मांडणं अपेक्षित होते की कलेक्टिव्हली एकाच वेळी त्याचं एक्सप्लेनेशन देणं अपेक्षित होतं. जी थीम आहे ती स्टार्ट टू एंड, म्हणजे प्रश्नाच्या सुरुवात केल्यापासून प्रश्नाच्या शेवटच्या पर्यंत तुम्ही ती थीमला अलाईन तुमचं उत्तर लिहिताय का, हे सुद्धा एक गरजेचा पॉईंट असतो. तर ही सुद्धा एक बाब लक्षात घेणं अपेक्षित असते. त्याच्यामुळं हे कधी जमणार आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर मधले जे आता समजा आतापर्यंत आलेले जे पीवायक्यू आहेत, त्या पीवायक्यू मधला एक एक प्रश्न तुम्ही जर आधी लिहून बघा. सुरुवातीला काय करा की जेवढे आता मागच्या वर्षी 2025 चे पेपर झाले, तेवढे जे सगळे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामधला प्रत्येक प्रश्न रोजचे 2-4 प्रश्न लिहून बघा. त्यामुळे आणि त्याचं कोणाच्या तरी कडून चेकिंग करून घेतलं गेलं पाहिजे, त्याचे रिव्ह्यू त्याचा केलं गेलं पाहिजे. त्या रिव्ह्यूच्या माध्यमातून नेक्स्ट उत्तर जेव्हा लिहायला घेतोय, तर ती सुधारणा तुमची त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये दिसली पाहिजे. तर ते कसं होणार आहे, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करूनच होणार आहे. ठीक आहे. जीएसचे 2-4 प्रश्न लिहून बघितले पाहिजे. पीवायक्यू वर समजा सराव जो आहे केला गेला पाहिजे. आठवड्यातून एक फुल लेंथ टेस्ट. ऑब्व्हियसली सगळ्यात बेस्ट वे जो आहे ओव्हरकम करण्याचा आन्सर रायटिंगवर, तो म्हणजे काय आहे की तुम्ही प्रत्येक आठवड्याला एक तरी टेस्ट द्या. आता जशी एक्झाम पॅटर्न जो होता 2025चा, की दर आठवड्याला 2-2 पेपर होते, तुम्ही ऍटलिस्ट एक पेपर जे आहे तो दर आठवड्याला लिहिलाच पाहिजे. तुमची स्ट्रेंथ आहे का, 400 म्हणजे पूर्ण पेपर जो 3 तासामध्ये कव्हर करणं अपेक्षित आहे, 2-3 हजार वर्ड्स तुम्हाला लिहायचे आहे, तेवढे 3 तासामध्ये कव्हर होत आहेत का, ही कपॅसिटी तुमची स्वतःला तुम्ही चेक करत असलं पाहिजे. ओके. आणि याच्यासाठी एक आणखी इफेक्टिव्ह मेथड मी जी तुम्हाला स्वतः रेकमेंड करू इच्छितो, की तुम्ही जी डायरी लिहिता, आपण जी डायरी म्हणजे काय म्हणते मेंटेन करत असतो, अभ्यासाची डायरी. तर अभ्यासाच्या डायरीमध्ये रायटिंगची प्रॅक्टिस कशी होऊ शकते. म्हणजे माझा स्वतःचा निबंध लेखनाची मी जेव्हा डिस्क्रिप्ट आमच्या 2024च्या मेन्सला केली होती प्रॅक्टिस, तर मी काय करायचो की सकाळी जेव्हा लायब्ररीला येतो, माझं पुढचं शेड्यूल जे आहे, मी एक निबंधाच्या फॉर्मॅटमध्ये एक पेज लिहून काढायचो. आणि संध्याकाळी जेव्हा मी समजा त्याचं क्रॉस चेकिंग की आज दिवसभरात काय केलं, ते निबंधाच्या फॉर्मॅटमध्ये परत मी बॅक साईडला लिहून काढायचो. म्हणजे ह्यानं काय होतं की तुमची रायटिंगची प्रॅक्टिस पण होत आहे, तुमची थॉट प्रोसेस पण ती तशा पद्धतीने चालायला लागते की मला नेमकं या स्ट्रक्चरमध्ये लिहायचंय. मग हे सकाळचं स्ट्रक्चर, संध्याकाळचं स्ट्रक्चर, अशा पद्धतीने हे प्रॅक्टिकल टिप आपण याला म्हणू शकतो. म्हणजे जे जे लिखाणाचं काम आहे, इव्हन याच्या व्यतिरिक्त सुद्धा कुठलीही बाब तुम्हाला जर समजा, एक आता कसं असतं की बरेच वेळा एक काही इमोशनल म्हणजे डिस्टर्बन्स क्रिएट होत असतो.
तो जर तुम्ही निबंधाच्या माध्यमातून म्हणजे निबंधाची प्रॅक्टिस करताना मांडत असाल तर त्याचा जास्ती पद्धतीने इफेक्टिव्हली वापर तुमच्या उत्तरामध्ये होऊ शकतो. एकंदरीतच हे आपले 10 पॉईंट जे होते ते आपण मांडलेले आहेत. लास्टला एक लास्ट पॉइंट आहे की बघा की एमपीएससीच्या बाबतीत तरी की बघा एमपीएससी उत्तर लेखनामध्ये थोडं जास्ती हायलाईट करते ते म्हणजे माझा स्वतःचा अनुभव तरी असा आहे की अक्षरांना आणि मांडणीला म्हणजे रिसेंटली जे 2-4 पेपर चेक झालेले आहेत फॉरेस्टचा असो किंवा मग डिस्क्रिप्टिव्ह मेन्सचे म्हणजे आमचे स्वतःचे पेपर सुद्धा 24चे असो त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पॅटर्न जो होता ते ज्याचे अक्षर आणि मांडणी चांगली होती त्याला चांगले मार्क्स आलेले आहेत. जरी हे कुठंतरी चुकीचं आहे असं वाटू शकते परंतु ऑब्व्हियसली पुढच्या व्यक्तीला पेपर चेक करताना जर ही गोष्ट क्लिक झाली एखाद्याचे अक्षर जर चांगल्या पद्धतीचे असले तर त्याचा फायदा त्या व्यक्तीला होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीवर सुद्धा काम करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर आता गोल्डन फॉर्म्युला काय असू शकतो की क्वेश्चनची जी डिमांड आहे ती समजून घ्या. स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट तुमचा सेट करा. त्याच्यानंतर रिलेव्हंट कंटेंट जो आहे तो म्हणजे तुमच्या उत्तरामध्ये असला पाहिजे. एक्झाम्पल आणि डाटा द्या जेणेकरून तो ट्रस्टेड मटेरियल वाटेल किंवा मग तुमचा आन्सर ट्रस्टेड वाटेल. त्याच्यानंतर इफेक्टिव्ह प्रेझेंटेशन करा आणि ह्या एकंदरीतच सर्व बाबींचा मिश्रण करून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात. ओके. एकंदरीतच आपलं जे उत्तर लेखनाशी संबंधित लेक्चर होतं ते आपण एंड करतोय आणि हा जो माझा पर्सनल अनुभव होता मी तुमच्यासोबत या लेक्चरच्या माध्यमातून म्हणजे शेअर केला. धन्यवाद. स्टॉप करायला